नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी टोमॅटो उपमा बनवणार आहे। आपण नेहमी तर साधा उपमा बनवतोच, तो खातो, तर पण कधी हा उपमा ट्राय करा, खूप छान लागतो। तर सगळ्यात पहिले तर मी रवा घेतलेला आहे। रवा मस्त असा भाजून घेणार आहे। रवा असा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। आणि ह्या उपम्यामध्ये ना टमाटर जास्त लागतात त्याच्यासाठी। तर बघा आपला रवा मस्त असा भाजून झालेला आहे। आता आपण आहे ना ह्याला फोडणी मारून घेऊया। तर इथं मी आहे ना 4-5 टमाटर घेतलेले आहेत। तर मोठ्या साईजचे टमाटर मी 4 घेतले होते। त्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यात असं कापून मी वाटून घेणार आहे, पाहू शकता अशा पद्धतीने। आणि बाकी कांदा थोडा कापलेला आहे, 1 कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 मिरच्या, वाटाणा आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत। आता या टमाटरमध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे। बघा वाटून झालेलं आहे। आता या कढईमध्ये थोडंसं तूप आणि तेल टाकलेलं आहे मी। तर इथं मोहरीची फोडणी, जिरेची फोडणी, जिरे आणि थोडीशी चण्याची डाळ आणि उडदाची डाळ मिक्स करून ठेवली होती, ती टाकलेली आहे आणि मेथी दाणे टाकलेले आहेत। तर नंतर आपल्याला याच्यामध्ये काजू टाकायचे, थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। कढीपत्ता टाकायचा आहे, मस्त असा फ्राय झाला की त्याच्यामध्ये बाकीचं आपलं सगळं टाकायचं आहे। कांदा, वाटाणा, मिरच्या, हिरव्या मिरच्या हे सगळं टाकून व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मीठ टाकायचे चवीपुरतं, ते पण मीठ टाकून पण मस्त असं फ्राय करून झालं की आता त्याच्यामध्ये आपण जे टमाटर वाटून ठेवले होते ना ते टाकून घ्यायचं आहे। मस्त वाफेवरती शिजून द्यायचं आहे टमाटरला। तर आता या साईडला मी आहे ना पाणी गरम करायला ठेवलं होतं, आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। हा उपमा आहे ना साऊथमध्ये भरपूर बनवला जातो, त्याच पद्धतीने मी ट्राय केलेला आहे। पण तुम्ही पण नक्की एकदा तरी ट्राय करा, खूप छान लागतो। तर मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी उकळलं की आपल्याला तो रवा आपण भाजून ठेवला होता ना तो टाकायचा आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे। तर बघा थोडीशी साखर टाकलेली आहे। साखर का टाकायची, कारण तो टोमॅटोचा आंबटपणा जास्त लागत नाही, बॅलन्स होतो, त्याच्यासाठी साखर टाकलेली आहे। तर इथं बघा उपमा आपला मस्त असा झालेला आहे। वरून कोथिंबीर टाकायचं आणि थोडंसं वाफ देऊन घ्यायची आहे। तर इथं वाफ देऊन झालेली आहे, व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे मी। आता त्याच्यावरून थोडंसं तूप टाकायचे, तूप टाकून पण मी व्यवस्थित असं फिरवलेलं आहे। तर आता इथं आपला उपमा तयार झालेला आहे, मी सर्व पण केलेला आहे। तर चला तर मग बाय।